12th मॅन प्लीज पाठवून द्या. चला मॅच स्टार्ट करा. पुन्हा एकदा विनंती करतो जे काही नवीन संघ आले असतील त्यांना विनंती करतो आपल्या येण्याची नोंद करा मित्रांनो. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला शुभम. ऑफ साईडला चेंडूला कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका. मिसफील्ड झाल्या त्या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण केल्या. 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. थ्रो येईपर्यंत 2 धावा. चांगली स्टार्ट. अगदी चेंडूला मिडल केलं गेलं. स्क्वेअर कटचा फटका कन्वर्ट केला गेला. सुरुवात झाली आहे 51ची. ती म्हणजे शिवप्रेरणा क्रीडा मंडळ या टीमची. जोड्या आघाडीची जोड्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यश, शुभम आणि शिवाजी एका राशीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तेजस. फुल टॉस. पुन्हा एकदा फक्त चेंडूला स्टेअर केलं गेलंय. एकच धाव या ठिकाणी मिळणार. धावा झाल्या त्या 3. मागचा सामना आपण पाहिला 26 धावेचा आकडा पुढे आला होता. दुसरा सामना आपण पाहिला तर तब्बल 34 धावा. 34 धाव पुढे आल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं मित्रांनो तर हा तिसरा सामना आजच्या दिवसातील सुरू आहे. उलटा बुलडर स्ट्रोक. फिल्डर नाहीये. गॅप मधून चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा मिळतील. चौकार. ज्यावेळेस असे स्ट्रोक मित्रांनो खेळायला त्यावेळेस रमेश मांगेला यांची आठवण नक्कीच येते. आणि बघा रमेश मांगेला आल्यानंतर कदाचित रमेश मांगेला म्हणतात की मळच बघून हा फटका मारला की काय. काय चेंडू टाकलाय. काय चेंडू टाकलाय. क्लिंग बॉल. दांडी गुल. ब्लॉक हॉलचा चेंडू. विकेट घेतले त्या ठिकाणी. खास करून गोलंदाज दिवेशनं मिस्टर शुभम यांची शिवाजी यांची आउट. विरार वर्सेस पोलीस 11A या दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करायचे त्या ठिकाणी लगेचच. अप्रतिम चेंडू. अप्रतिम चेंडू. ब्लॉक हॉल डिलिव्हरी. डेड ऑन स्पॉटचा चेंडू आणि नक्कीच त्या ठिकाणी विकेट प्राप्त केले. बेगवान नाव आहे मित्रांनो दिवेश. आणि नक्कीच एक महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी विकेट प्राप्त केले. एक चौकार आल्यानंतर खरोखरच त्या बॅटरचा एक दबदबा मैदानाच्या आतमध्ये. षटकार किंवा चौकार आल्यानंतर आपण नेहमीच पाहिलंय. मात्र या ठिकाणी नक्कीच शिवाजी सारख्या त्या खेळाडूला शांत करण्याचं काम केलंय. सरळ दांडी गोल केले शिवाजीची ती म्हणजेच दिवेशनं. न्यू बॅटर लेफ्ट हँड बॅटर डावखुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय मिस्टर निलेश. शिवप्रेरणा क्रीडा मंडळ एका साईडला आपण पाहतोय बॅटिंग करतोय. OVS 11 विरार हा संघ शतरक्षण करतोय. 3 ओव्हरची मॅच. वेळ वेळ आणि वेळ. वेळ वाचवा मित्रांनो. लक्षात ठेवा वेळेचं महत्त्व जाणून घ्या तर वेळ तुमची राहील. आणि वेळेचा गैरफायदा उचलला तर वेळ मात्र तुमच्या हातातून निसटून जाईल. आउटसाइड ऑफ स्टंप शॉर्ट बॉल आणि ऑफ साईडला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चांगला चेंडू हाताळला गेलाय. कमीत कमी 3 ओव्हरची मॅच. जवळजवळ 30 धावा. 10चा रिक्वायर्ड 100 खूप महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे 30 धावा या फळकावर येणं गरजेचं आहे जेणेकरून समोरच्या संघावर तुम्ही थोडाफार प्रेशराईज करू शकता समोरच्या संघाला. शॉर्ट बॉल. पुलचा फटका आहे. यावेळेस देखील त्या ठिकाणी फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी. 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. चांगला थ्रो. फक्त सिंगल मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 8. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे. सुरुवात नक्कीच दणक्यात करण्याचा विचार होता. शिवाजीच्या बॅटमधून आपण तो चौकार पाहिला होता. उलटा पुलटा स्ट्रोक शिवाजीने खेळला होता आणि तिथून असं वाटलं होतं की जवळपास या पहिल्या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा लावण्याचा प्रयत्न असेल. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. विलास आमचे मित्र पठाण ज्याला म्हटलं तर त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झाला. अक्रो बॉईज विरार वर्सेस पोलीस 11A. कोण जिंकलं. अक्रो बॉईज. टॉस विन.
गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ऑफ स्टंप. खोलवर टप्प्याचा चेंडू म्हणजेच व्हाईट यॉर्कर हा चेंडू हाताळला गेला होता. एकदा विकेट देखील मिळणार. दुपारनंतर नक्कीच आपण पाहिलेत की या मैदानावर वारे व्हायला सुरू होतात, यात काही शंका नाही आहे. मात्र ती देखील वेळ आतापर्यंत लांब नाही आहे, कारण आता जवळजवळ 12 वाजायला येतील आणि दुपारची भरती ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस नक्कीच ते वाऱ्याचं प्रमाण जे आहे राईट हँड बॅट्समॅनसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आणि ते प्रमाण थोडंसं वाढेल या मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा वेळ वाचवा प्लीज, वेळ महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा 20 ते 22 संघ दिवसभरात खेळतात, त्याच्यामुळे ज्या मॅचेस आहेत त्या अगदी योग्य वेळेवर आम्हाला कंप्लीट करायचे असतात. मिहिर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत त्या ठिकाणी मिस्टर शुभम. फ्रंटला आला, पुढे आला, फुल टॉस घेतला, मात्र फटका फसलाय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. आणखीन एक धक्का शिवप्रेरणा क्रीडा मंडळ या टीमला बॅटर बाद होतोय. मिस्टर शुभम आउट. धावा झाल्यात 8. महत्त्वपूर्ण बॅटर म्हणजे आघाडीचे जे 2 बॅटर्स आले होते शिवप्रेरणा क्रीडा मंडळ या टीमची स्टार्ट देण्यासाठी, ते आघाडीचे दोन्ही बॅटर्स डगआउटमध्ये जाऊन बसलेत. न्यू बॅटर आणि फ्रेश बॅटर म्हणू शकतोय. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला निलेश आणि स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय पप्पू येतोय खेळण्यासाठी. गोलंदाज तयार. मिहिर लेग ब्रेक खेळायचा होता विथ द स्विंग. इनफिल्डच्या वरून स्टोकला खेळला गेल्या. फाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रयत्न सुरू आहेत. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा काही थांबू शकले नाहीत. आता चांगला शतरक्षण मी तर नक्कीच म्हणू शकेल, कारण 2 धावा या ठिकाणी सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. त्या फिल्डरनं OVS या टीमच्या धावा संख्या झाली ती 11. 30, 35 खूप महत्त्वपूर्ण आहेत 18 चेंडूमध्ये. या काही ज्या धावा या मैदानावर आतापर्यंत आपण पाहिले आहेत. बघा मागचा सामना आपण कशा प्रकारे तो शेवटचा चेंडू मिस्टर स्टोक आहे, फटका फसलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. एक्स्ट्रा काउटचा फिल्डर येतोय, चेंडूला उचलतोय, फक्त 1 धाव मिळेल. बघा 2 चेंडू 7 धावा असताना आलेला तो षटकार, त्यानंतर एका चेंडूमध्ये 1 धावीची गरज असताना बघा त्या ठिकाणी माइंडसेट कशा प्रकारे होता बॅटरचा की मला सिंगल खेळायचं आहे आणि तो सिंगल खेळणं गरजेचं होतं आणि इथे मात्र तो चेंडू डॉट झाला आणि त्या ठिकाणी सामना जिंकला. मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल या क्रिकेटमध्ये कोणीही सांगू शकणार नाही आहे. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ, म्हणजे क्रिकेटचा खेळ मित्रांनो. ऑफ साईडला चेंडूला कट केलाय, गॅपमधून चेंडू निघून चाललाय फॉरवर्ड स्वीपर कव्हर पॉईंटच्या दिशेनं. यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्यात 16. 16. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. चांगला फटका खेळला गेला होता बॅटर्स मार्फत. ऑफ साईडला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर झेलच्या खाली येतोय, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. मिस्टर निलेश यांचा एक चौकार आल्यानंतर मात्र लगेचच डगआउटचा रस्ता गाठला तो मिस्टर निलेशनं. आउट. दिव्यांशनं जवळपास दिवेशच्या त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा गेल्या होत्या, त्या 10 धावा 8 धावा माफ करा. आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 मिहिरचं षटक, तब्बल मिहिरच्या षटकामध्ये धावा गेल्यात त्या 8. मिहिरनं 2 विकेट प्राप्त केल्या आहेत, दिवेशने 1 विकेट प्राप्त केली होती. शुभम बाद झाला 3 धावसंख्येवर, शिवाजी बाद झाला 4 धावसंख्येवर. निलेश कुठेतरी सेट झाला होता, 1 चौका निलेशच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर निलेश देखील जेलबादच्या स्वरूपात बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स खेळतो त्या ठिकाणी पप्पू आणि त्यांच्या संवित जयदीश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय.
नॉन स्ट्राईक एंडवर जयदीश, स्ट्राईक एंडवर जर्सी क्रमांक 7 पप्पू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक स्लॉगवर स्पेशलिस्ट मिस्टर संतोष. शेवटचे 6 चेंडू 16 धावा या फळकावर लागले आहेत. येणारे 6 12 आल्या तर नक्कीच जवळपास 28, 10 आल्या तर नक्कीच 26. मात्र इथून कमीत कमी धावा जर आल्या तर नक्कीच मी तर म्हणेल या ठिकाणी ओव्हियस थोडाफार बेनिफिटमध्ये असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, समोर बॅटर डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तो शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय थर्ड मॅनच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर होता त्यांना टिपलाय झेल, संपलाय खेळ त्या ठिकाणी पप्पूचा. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का बसतोय शिवप्रेरणा क्रीडा मंडळ या टीमला. आउट. चोवीस धावा फळकावर आपण पाहू शकाल. मग त्या करंट रन रेटने खेळावं लागेल. मग इथून स्लॉगवर खऱ्या अर्थानं हे हाणामारीचे षटक आहे. गोलंदाजाला पूर्ण कल्पना आहे की माझ्या अगेन्स्ट मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न 101% होणार आणि नक्कीच बुद्धीचा वापर या ठिकाणी गोलंदाज करतोय. कारण ज्यावेळेस बॅटर पुढे आला होता त्यावेळेस अगदी बॅटरला फॉलो केलं, बॅटरच्या लांब चेंडू ठेवला गेला, थोडंसं चेंडूला बाउन्स देखील आपण त्या ठिकाणी पाहिला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे पप्पूसारख्या खेळाडूची. सफल झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता खेळण्यासाठी, यावेळेस सॅक्रिफाईस केले आहे. मला स्ट्राईक हवे आहे. एक नामवंत खेळाडू आहे जयदीश, त्याला स्ट्राईक हवे आहे. त्यासाठी नक्कीच हे घेतलेलं बलिदान संकेतला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. ही विकेट मी म्हणेन टाकली गेली आहे आणि खास करून जयदीश या बॅटर्स स्ट्राईकसाठी बघा, या स्ट्राईकचा किती फायदा हा बॅटर्स उचलू शकतोय. कारण स्वतःवरचा विश्वास त्याने दाखवला आहे मैदानाच्या आतमध्ये की मला स्ट्राईकवर जायचं आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, त्या कॅपेबलचा मी खेळाडू आहे, षटकार चौकार मी आरामात ठोकू शकतो, त्याच्यामुळे मला स्ट्राईकपासून वंचित राहायचं नाही आहे. त्यामुळे या स्वतःच्या स्ट्राईकसाठी संकेतचं बलिदान. न्यू बॅटर येतोय, प्रज्वल येतोय खेळण्यासाठी. सोळा धावा झाल्या, त्याने 16 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी गाडी थांबली आहे शिवप्रेरणा क्रीडा मंडळाची. यावेळेस धावांची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला, क्रॉस बॅटर्स तो खेळायचा होता, चेंडू आदळला गेला तो अंगावर. चांगली गोलंदाजी होत आहे, गुड बॉलिंग गोलंदाज संतोष. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम हाताळलेत या गोलंदाजानं. 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये, एक विकेट देखील या गोलंदाजानं प्राप्त केले. गोलंदाज तयार, यावेळेस देखील पिक करायचं होतं, ब्लँक स्टोक खेळला गेलाय. बॅट्समॅन तर अप्रतिम होता, मात्र बॅट अँड बॉलचं त्या ठिकाणी प्रॉपर करेक्शन झालं नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल, एक निर्धाव षटक आजच्या दिवसातील या ठिकाणी पाहायला मिळू शकेल का? कारण आतापर्यंत 4 चेंडू एकही धाव नाही आहे, एक सफलता या गोलंदाजानं प्राप्त केलंय. वेल डन. शॉर्ट बॉल आहे, यासाठी घेतली होती मी स्ट्राईक. माझ्यामध्ये ती क्षमता आहे, त्या कॅपेबलचा मी खेळाडू आहे, स्वतःवरचा विश्वास सिद्ध केला. जरी 2 चेंडू डॉट आले तरी मात्र या चेंडूला मी बाउंड्री लाईनची दिशा नक्कीच दाखवणार. हा महत्त्वपूर्ण षटकार आणि या षटकारानं धावसंख्येचा आलेख वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती 22. जयदीश, जगदीश आणि काय तो स्टोक खेळलाय, अप्रतिम स्टोक खेळला गेलाय. वारंवार याच फटक्याच्या प्रयत्नामध्ये हा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तो खेळत होता, मात्र यावेळेस अगदी प्रॉपर करेक्शन व्यवस्थित झालंय बॅट अँड बॉलचं आणि उत्तम फटका आपण पाहतो या मैदानावर. आणि या फटक्यांची नितांत गरज आहे, का धावसंख्येचा आलेख वाढवायचा आहे. 22 झाले आहेत. अंतिम चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार त्या ठिकाणी. संकेत 4 चेंडू अप्रतिम टाकले होते, यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला होता. हा देखील चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता, फटका फसलाय, उंची जास्त गाठले आहे. झेल घेणार तर कोण? कॉलिंग नव्हती. लॉंग ऑफ लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने आला होता झेल पकडण्यासाठी. टक्कर होऊ शकली असती, मात्र नक्कीच नशिबाने टक्कर झाली नाही. मात्र कॉलिंग ही खूप महत्त्वपूर्ण असते. एखादी कॉलिंग झाली असती नक्कीच हा झेल होऊ शकला असता, मात्र या ठिकाणी तो कॅच ड्रॉप होतोय. धावा पळून काढल्या या शेवटच्या चेंडूवर. त्या 2 धावा संख्या झाली आहे ती 24 आणि 25 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत त्या OVS 11 विरा या संघाला. येणारे 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 25. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे शिवप्रेरणा क्रीडा मंडळ. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, मैदानाचा ताबा घ्या विनंती करतोय.
नेक्स्ट मॅच अक्रो बॉईज विरार वर्सेस पोलीस 11A या दोन टीमच्या दरम्यान आपण पुढचा सामना पाहणार आहोत. शुक्रिया भरत सर. 18 गेंदे हैं और 25 रनों की दरकार है. अरुण स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर बात की जाए तो दिवेश है और गेंदबाजी पर जगदीश. 18 गेंदे और 18 गेंदों में 25 रनों की दरकार. बेहतरीन गेंदी, हल्कों से खेला अरुण ने और एक रन के साथ अपनी दूसरे की भी कॉल है. रनआउट का मौका बन सकता है. देखना होगा अंपायर का निर्णय क्या आएगा. थर्ड अंपायर, चलिए आइए थर्ड अंपायर हो जाइए बिजी. क्या अरुण वहां पर सेफ है या फिर अरुण को लौटना होगा. नट आउट, बल्लेबाज सेफ है. 2 रन के साथ खाता खुलता हुआ अरुण का. टीम की रन संख्या जाकर पहुंचती हुई 2 रनों पर
अब 17 गेंदे और 23 रनों की दरकार है। 17-23 सामना अब बात है। अरुण साड़ीपुर चा चेंडू है तो जगदीश ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को ड्राइव किया, गेंद जा रही है कवर सेशन पर, गेंद को फील किया जाएगा, 2 रन पूरे कर जाएंगे अरुण। अरुण 4 रन बने हैं। अगली गेंद अच्छी गेंद थी, लेट कट कर दिया, गेंद थर्ड मैन पर जा रही है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर आउटफील्ड फास्ट है, गेंद सी मारे का बाहर, 4 रन। इसके बाद पुलिस 11 ए और बॉयज विरार के बीच मुकाबला होगा। विरार टीम ने टॉस जीता है, अपने निर्णय से हमें आगाह करेंगे। चौथा सामना यानंतर अबू बाना और तीसरा सामना सुरू असताना और अच्छी गेंद गोड लाइन से उछाल लेती हुई अरुण को जागते रोका आदेश देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल। जगदीश गेंदबाजी पर है, 8 रन बने हैं, 4 गेंदों का खेल पूरा हुआ है। अरुण के लिए अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया, बैकफुट पर गई, जगह बनाई, गेंद जा रही है कवर पर, 1 रन के साथ दूसरे की मांग है, अरुण निकले हैं मगर घातक की घंटी बज जाएगी क्या अरुण के लिए, और अरुण बैक टू डगआउट गॉन। विकेट नंबर 1 गॉन होता हुआ अरुण के रूप में अच्छी बल्लेबाजी कर रहे थे अपने टीम के लिए। कोई जरूरत थी क्या इस रन की, ये आने वाला समय तय करेगा। वीएस टीम भले फील्डिंग पर थी, अब बल्लेबाजी पर 25 रन का पीछा कर रही है। 9 रन बने। नित्या न्यू बैटर मैदान पर, अरुण लौटते हुए गए। जगदीश गेंदबाजी पर है, स्कोर है 9। नित्या बल्लेबाजी पर, न्यू बैटर मैदान पर अरुण की जगह लेने के लिए आए हैं। दिवेश नॉन स्ट्राइक पर है, अच्छी गेंद थी, जगह बनाई, गैप में गेंद को खेल दिया, गेंद जा रही है पॉइंट पर, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे मगर आउटफील्ड फास्ट है, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए फरार। नित्या के बल्ले से एक बेहतरीन चौका आता हुआ, इसको जाकर पहुंचता हुआ 13-13। 1 ओवर की समाप्ति के बाद महंगे साबित हुए जगदीश। 12 गेंदों का खेलना बाकी है और 12 गेंदों में 12 रनों की दरकार है। 12 गेंदे 12 रन, समीकरण सुप्पा है मगर दोस्तों ये समीकरण इस मैदान पर बहुत कठिन भी बन सकता है। कल के दिन के मुकाबले हमने देखे हैं, क्या वो आखिरी मुकाबला 1 बॉल 4 रन मगर लॉन्ग ऑफ पर बेहतरीन कैच को अंजाम देके उस टूर्नामेंट को, मुकाबले को जीता था। धमाका वॉरियर्स बादाम 11 टीम ने क्वालिफाई के रेस में आगे जा चुकी है। 6 टीमें, सोमवार के दिन 3 और मंगलवार के दिन 3 आपने देखी हैं मगर आज बुधवार में कौन सी टीमें अपने नाम का डंका बजाएगी इस मैदान पर। 12 गेंदे और 12 रनों की दरकार है। नेक्स्ट मैच की दोनों टीमें तैयारी में रहे। अच्छी गेंद ड्राइव किया, गेंद मिडाउन क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील करेंगे
इसको जाकर पहुंचा वो 14-14। शिवाजी गेंदबाजी पर है। 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। दोनों बैटर पर यह जवाबदारी। शॉर्ट गेंद कट करना चाहते थे, बैट का ऊपर ही किनारा लगा, गेंद शॉर्ट टर्न पर थोड़े से बफल हुए खिलाड़ी, मगर एक रन जरूर मिल जाएगा हर गेंद पर। हेलो चेक। और बल्लेबाज को लौटना होगा। इसको 16 रन बने हैं। नौ गेंदे और 9 रन। 8 गेंदे और 9 रनों की दरकार है। न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए मीर न्यू बैटर मैदान पर। शिवाजी गेंदबाजी पर हैं। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंदे, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन। 8 गेंदे 8 रन। बैकअप करना होगा शिवाजी को, मगर 8 गेंदे 8 रन इस मैदान ने बहुत कुछ इतिहास देखे हैं। कल का आखिरी मुकाबला भी आपने देखा होगा। अच्छी गेंद थी, गेंद को ऑन साइड पर कवर जोन पर खेला हुआ। 1 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचता हुआ 18 रनों पर। 6 रनों की दरकार। 7 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। 7 रन चाहिए। 7 गेंदे 7 रन। अगली गेंद बेहतरीन गेंद, ड्राइव किया है पॉइंट की दिशा में। गेंद तब फील्ड की जाएगी, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। तीसरे की मांग हो जाएगी और तीसरा रन भी पूरा कर जाएंगे। ये मिडफील्ड कितनी महंगी साबित होगी, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। और इस 3 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 21। 4 रनों की दरकार। 6 गेंदों का खेल आना बाकी। हॅलो, सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता विजयासाठी बघायचं आहे। आता गोलंदाज आलेले आहेत। गोलंदाजीसाठी काही चमत्कार घडतोय का, कारण एक संथ असं क्रिकेट सुरू आहे पहिल्या सत्रामध्ये। जसं जसं ऊन वाढत जाईल तसं तसं या सामन्याला अजून मजा येत राहणार आहे। आणि ज्या 2 संघादरम्यान नाणेफेकी झालेली आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे। हा सामना संपल्यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्याने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। पुढील चेंडू, गोलंदाज तयार आणि इथे पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे। कहाणी में ट्विस्ट येतोय का बघायचं आहे। एक गडी बाद झालेला। आता 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता। बघायचं आता फलंदाज आलेले आहेत। अमय उंचपुरा असा फलंदाज आहे। बघायचं आहे 5 चेंडूमध्ये 4 धावांचीच आवश्यकता आहे।
पण इथे गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन इथे थोडंसं काहीसं सामन्यामध्ये कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहे गोलंदाज. संकेत गोलंदाजी मार्कवर तयार. नवीन आलेला फलंदाज अमेय बघायचा एखादा मोठा फटका मारून सामना संपवतोय की कशा प्रकारे ह्या गोलंदाजाचा सामना करेल तो. संकेत तयार अमेयसाठी आणि जोरकस फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि षटकाराने सामना विजयी झालेला आहे तो संघ OVS 11 विरार. विजयी संघाचे अभिनंदन. तसंच जो संघ पराभूत झाला त्यांना सुद्धा पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.